मंचावरील मान्यवर आणि श्रोते हो, सर्वप्रथम मी तुम्हाला एक दिवसापूर्वी झालेल्या म्हणजे 27 फेब्रुवारीला झालेल्या मराठी राज्यभाषा दिनाच्या शुभेच्छा देते. खरं तर आपण हा दिन आपण सगळे मराठी भाषिक असल्यामुळे आपण हा दिन दैनंदिन जीवनात आपल्या रोजच्या जीवनात मराठी वाचत मराठीतून संवाद करत रोज साजरा करत असतो. आणि असं असून सुद्धा म्हणजे मराठी ही आपली प्राचीन भाषा आहे. असं असून सुद्धा 1500 वर्षाचा इतिहास आपल्या भाषेला लाभलेला असून सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मात्र आपल्याला 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024 मध्ये मिळालेला आहे. म्हणजे यावरून असं आपण म्हणू शकतो की वायदल होणं सोपं आहे पण अभिजात होणं कठीण आहे. आणि या आपल्या मराठी साहित्यावर आपल्याकडे बरेचसे कवी आहेत, ते या मराठी भाषेचं गुणगान आपल्या काव्यांमधून गातात. तर आपले देवगडचे कवी आहेत प्रमोद जोशी, त्यांनी मराठीवर एक कविता केलेली आहे, ती मी सादर करू इच्छिते. तर ते म्हणतात, मराठी असे आमुची माय बोली, मराठी असे आमुची माय बोली, किती सांगू सांगा तिची थोरवी, नांदी ही गुणगान गाते तिचे, नांदी ही गुणगान गाते तिचे, आणि फिदा होतसे शेवटी भैरवी. आभार मानू किती ज्ञानदेवा, आभार मानू किती ज्ञानदेवा, किती सोपी केली तर भाषा तुम्ही, तुम्ही लाविला वेल हा अमृताचा, तिचा स्वाद आस्वाद घेतो आम्ही. परक्या ठिकाणी परकीच भाषा, परक्या ठिकाणी आपण गेलो तर परकीच भाषा बोलतो, पण तिथेही कुणी मराठी बोलता, गरुडापरी पंख फुटती आम्हाला, मातीतूनी चालता चालता. कशी 4 शब्दात सांगू गड्यांनो, कशी 4 शब्दात सांगू गड्यांनो, तिची खोल उंची, तिची उंच खोली, मरेस्तोवरी गर्व या जाणीवेचा, मराठी असे आमची माय बोली, मराठी असे आमची माय बोली. आणि कालच मी एक कविता ऐकली, ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, ते म्हणजे संकर्षण कराळे. हे अभिनेता पण आहेत, ते नाटकं पण लिहितात आणि कविता पण लिहितात. तर त्यांची एक मराठीवरची कविता आहे. तर ते म्हणतात, कुणी जर विचारलं की काय रे बाबा तुझी भाषा कोणती, कुणी जर विचारलं की काय रे बाबा तुझी भाषा कोणती, तर अगदी सोप्या शब्दात सांगायचं, जिच्या शब्दात आपलेपण आहे, स्वरांमध्ये सच्चेपण आहे, व्यंजनात थोडा वात्रटपण आहे, आणि बोलणाऱ्यात मराठी बाणा आहे, ती मराठी. जी काही कोसांवर बदलते, वळवाल तशी वळते, जगभरात आढळते, तिचा अपमान केला की पोळते, ती मराठी. जी ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाची आहे, नामदेवांच्या नामाची आहे, एकनाथांच्या भारुडाची आहे, आणि तुकोबांच्या गाथेची आहे, ती मराठी. जी तुळजाभवानी समोर आन घेते, विठ्ठलाच्या जवळ नेते, खंडेरायाचा यळकोट करते, आणि महालक्ष्मीची ओटी भरते, ती मराठी. जी पुलंच्या विनोदात आहे, जियेंच्या वर्णनात आहे, अत्रेंच्या टीकेत आहे, आणि शाहिरांच्या हाकेत आहे, ती मराठी. जी मराठवाड्यात ग्वाड आहे, पश्चिम महाराष्ट्रात थोडी द्वाड आहे, विदर्भात भैताड आहे, आणि कोकणात ताडमाड आहे, ती मराठी. जी सगळ्यांना सामावते, आम्हाला जगवते, आईसारखे वागवते, हिच्या मावळण्याची चिंता करू नका, ही पुन्हा पुन्हा उगवते, ती मराठी. ही पुन्हा पुन्हा उगवते, ती मराठी. आणि आपण 27 फेब्रुवारी हाच मराठी राज्यभाषा दिन म्हणून का साजरा करतो, तर कुसुमाग्रजांचा तो जन्मदिवस आहे म्हणून. कुसुमाग्रजांनी भरपूर आपल्या मराठीमध्ये साहित्य तयार केलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल कवी वसंत बापट यांनी एक कविता लिहिलेली आहे कुसुमाग्रज या नावाची. त्याच्यातल्या मी फक्त 4-5 ओळी तुमच्या समोर सादर करते. तर वसंत बापट म्हणतात, हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे, परिकृतार्थ केली तुम्ही मराठी माती, या माती मधल्या अगण्य अणुरेणूंची जोडलीत साऱ्या नक्षत्र
तुम्ही कुठे कुणाला दिला कधी उपदेश, कधी बोट धरून नच चालवले कोणाला. प्रवचने चिकित्सा सदैव केली वर्ज, परी कवी कुलगुरु ही पदवी फक्त तुम्हाला. परी कवी कुलगुरु ही पदवी फक्त तुम्हाला. धन्यवाद, मला आज हे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद उमा सापत, याचे मी खूप धन्यवाद.